नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मानखटाव मतदारसंघामध्ये संघर्ष शिगेला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या गाडीला महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून घेराव। मसवडमध्ये तणावाचे वातावरण। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी असा संघर्ष आता टोकाला गेला आहे। मतदान प्रक्रिया सुरू होण्यास काही तास उरले असतानाच मसवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी 4 वाजता घडला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला। मात्र देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला। मानखटाव मतदारसंघातील 160 मतदान केंद्र मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून या परिसरातील मतदान निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी मसवड परिसरात लक्ष केंद्रित केले आहे। स्वतः देशमुख मसवड येथे तळ ठोकून आहे। सकाळी एका कार्यकर्त्याला मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर वातावरणात तणाव निर्माण झाला आहे। त्यातून दुपारच्या सुमारास देशमुख यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रकार घडला। प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालणाऱ्या कार्यकर्त्याला जाब विचारला। त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते घटनास्थळी जमू लागले। दरम्यानच्या काळात ही माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती हाताळली। प्रभाकर देशमुख यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत सखाराम बिराजदार यांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली। एकूणच मसवडमधील वातावरण चांगलेच तापले असून पोलीस दलासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक साहित्य रवाना। कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत बी भोसले कॉलेज येथून निवडणुकीचे साहित्य मतदान केंद्रांवर पाठवण्यात आले। यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मतदारसंघात 365 मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह 1 पोलीस व इतर सहाय्यक असे 6 कर्मचारी नेमण्यात आले आहेत। दिनांक 19 रोजी मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली। मतदान साहित्य वाटप व जमा करण्यासाठी प्रत्येक झोननिहाय टेबलचे नियोजन करण्यात आले होते। प्रत्येक टेबलवर मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते। त्यामुळे अत्यंत कमी वेळेत साहित्य वाटपाची प्रक्रिया पार पडली। मतदारसंघात क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। मतदान निर्भयपणे प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, उपनिरीक्षक गणेश माने, दीपिका मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशी वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र निर्माण करण्यात आली असून महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी कर्मचारी सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस असे सर्वच महिला कर्मचारी आहेत। दिव्यांग संचलित मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी दिव्यांग आहेत। युवा संचलित मतदान केंद्रांवर सर्व निवडणूक अधिकारी कर्मचारी युवा वयोगटातील आहेत। आदर्श मतदान केंद्रावर सर्व सोयी सुविधा तसेच आवश्यक त्या अतिरिक्त सुविधा देण्यात येतात। युनिक मतदान केंद्र ही वेगवेगळ्या संकल्पनेवर थीम सजवण्यात येणार आहेत। मतदान केंद्र 2 किलोमीटरच्या परिसरात आणि तळमजल्यावर उभारण्यात आलेले आहेत। शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार आणि ज्येष्ठ मतदार यांना मतदानासाठी सुलभपणे जाता यावे यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे। मतदानाच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे। आज मतदान यंत्रे आणि साहित्याचे वाटप निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे। सर्व अधिकारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झालेले आहेत। कोरेगाव मतदारसंघामध्ये 6 विशेष मतदान केंद्रांची निर्मिती। तांदुळवाडी येथे जय जवान मतदान केंद्र ठरणार लक्षवेधी। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अभिनव उपक्रम सुरू केले आहेत। मतदारसंघातील वेगवेगळ्या बाबी विचारात घेऊन वेगवेगळ्या थीमवर 6 विशेष मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे।
मंगळवारी दिवसभर या केंद्रांवर सजावटीचे काम सुरू होते. तांदुळवाडी येथील जय जवान मतदान केंद्र सर्वाधिक लक्षवेधी ठरले आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, विशेष मतदान केंद्र प्रकल्पाचे नोडल अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी पत्रकारांना मंगळवारी सायंकाळी 5 वाजता माहिती दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी आणि स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या या संकल्पनेतून विशेष मतदान केंद्रांची संपूर्ण जिल्ह्यात उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी 6 मतदान केंद्रे ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आहेत. कोरेगाव तालुक्यात तांदुळवाडीमध्ये जय जवान मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. सैन्य दलाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्या थीमवर ही अनोखी व लक्ष वेधून घेणारी मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जातो. त्यामुळे तांदुळवाडी येथे जय जवान या थीमवर मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्राच्या सजावटीला मिलिटरी रंग देण्यात आला आहे. सैनिकांचे फोटो असलेले स्वागत कमान, सैनिकांचे चित्र असलेले स्वागत कमान व प्रवेशद्वार, अंतर्गत सजावटी ही सैनिकी छावणीसारखी सैन्य भरतीबाबतची माहिती या केंद्रावर लावली जाणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, मतदारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत, असे नाईक यांनी सांगितले. मतदारसंघामध्ये देऊर आणि संगम माहुली येथे युवा मतदान केंद्र, खिंडवाडी आणि कोरेगाव शहरातील कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र आणि बिवडी येथे दिव्यांग मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे, असे डॉक्टर कोडे यांनी सांगितले. शिरवळमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलिसांची कारवाई. शिरवळ शहरानजीक लोणंद रस्त्यावर पंढरपूर फाटा येथे शिरवळ पोलिसांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेत देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस असा 65,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सूरज उर्फ टायगर चिंग्या संतोष खुंटे, वय 23 वर्ष, राहणार अंधोरी, जिल्हा सातारा, असे आरोपीचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. शिरवळचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांना एक युवक संशयितरित्या फिरत असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खातरजमा करण्यासाठी त्यांनी तात्काळ एक पथक घटनास्थळी पाठवले. या पथकाने संबंधित युवकाला ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा एकूण 65,950 रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलीस अंमलदार मंगेश मोझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज उर्फ टायगर चिंग्या संतोष खुंटे याच्यावर पोलीस अंमलदार मंगेश मोझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खुंटे याला मंगळवारी दुपारी 3 वाजता खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार शिरवळ पोलिसांनी त्याची सातारा येथील कारागृहात रवानगी केली. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पर्यवेक्षणाधीन पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, नितीन नलावडे, मंगेश मोझर यांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे तपास करत आहेत. सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या कोयना खोऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर बार्जद्वारे साहित्य पोहोचले. सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या कोयना खोऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी 11 वाजता साहित्य पाठवण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी हे साहित्य घेऊन शिवसागर जलाशयातून बार्जद्वारे दुर्गम भागातील गावोगावी मतदान केंद्रांवर पोहोचले. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी हे कर्मचारी मोठ्या हिमतीने काम करत असल्याचे दिसून आले. सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे महाबळेश्वर तालुक्यात दुर्गम कोयना खोऱ्यात आहेत. वाई येथून निवडणुकीचे साहित्य घेऊन मतदान अधिकारी व कर्मचारी वाहनाद्वारे पाचगणी महाबळेश्वर मार्गे तापोळा येथे पोहोचले. तेथून बार्जद्वारे ते शिवसागर जलाशय पार करून दुर्गम भागात पोहोचले. या भागात अनेक गावांमध्ये मतदान केंद्र असून तेथे हे कर्मचारी पोहोचले आहेत. काही ठिकाणी चालत जाऊन त्यांनी साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवले आहे. मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेले दरे देखील याच खोऱ्यात आहे. बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.